कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड ही स्वराज्याची उपराजधानी होती। या ऐतिहासिक गडाचा आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला जाणार आहे। युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेखाली नामांकित केले। यामध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे। या 12 किल्ल्यांमध्ये पन्हाळगडाचाही समावेश आहे। नुकत्याच पन्हाळगडावर पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील येत्या मे महिन्यात यावर अंतिम निर्णय होईल अशी घोषणा केली होती। मला हे सांगताना आनंद वाटतो, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून नॉमिनेट केलेले आहेत। आता त्याच्यावर आपलं एक प्रेझेंटेशन हे पॅरिस मध्ये झालेलं आहे। आता दुसरं प्रेझेंटेशन करण्याकरता मला मे मध्ये बोलवण्यात आलेलं आहे। मला विश्वास आहे की महाराजांचे हे जे किल्ले आहेत हा आपल्याकरता तर वारसा आहेच, पण तो जागतिक वारसा झाला पाहिजे, तो जगाचा वारसा झाला पाहिजे। याकरता ही सगळी व्यवस्था आपण उभी करतोय आणि आतापर्यंत या ठिकाणी युनेस्कोने जे काही आपल्याला मागितलं ते आपण दिल्यानंतर बऱ्यापैकी ते समाधानी वाटतायत। मात्र पन्हाळगडावर राहणाऱ्या ग्रामस्थांनी किल्ला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जाणार असल्याची चांगलीच धास्ती घेतली आहे। पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात येऊ नये अशी भूमिका पन्हाळावासियांनी घेतली आहे। खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून नागरी वस्ती असणारा पन्हाळगड हा एकमेव असा किल्ला आहे। मात्र पन्हाळगडाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यास किल्ल्यावर नागरी वस्ती राहू शकणार नाही। तसेच इतर गोष्टींमध्येही बरेचसे बदल होणार असल्यामुळे स्थानिक पन्हाळगड जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट करण्याला विरोध करतात। पन्हाळा किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नाही तर देशातील एकमेव असा किल्ला की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे। इथं जवळ 80-70 वर्षापूर्वी इथं नगरपालिका स्थापन झालेली आहे। इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे। इथं जवळ 3,500 इतकी लोकसंख्या आहे। पण हा किल्ला जर का जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीच्या शासकीय कार्यालय सुद्धा हलवले जातील। या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत। वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे, या किल्ल्यावर ज्या ऐतिहासिक इमारती सुस्थितीत आहेत त्या आम्ही व आमचे पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसा स्थळात समावेश करून या किल्ल्याचा शासन नेमकं काय साधणार आहे। या गोष्टीला शासनाला आम्ही आज या नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पन्हाळ्याचा समावेश करू देणार नाही। यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाईसाठी आम्ही सर्व पन्हाळकर सज्ज आहोत। नागरिकांच्या हक्कावरच जर गदा आणून आणि पूर्ण नागरिकांना अंधारात ठेवून हे जे वर्ल्ड हेरिटेजचं काम चालू आहे त्याबद्दल आमचा सर्व नागरिकांचा याला तीव्र विरोध राहील आणि आम्ही भविष्यात या वर्ल्ड हेरिटेजला शेवटपर्यंत आम्ही विरोध करून नागरिकांच्या व्यवसायावर, नागरिकांच्या हक्कावर, नागरिकांच्या बांधकामावर जर बंधनं येत असतील तर आम्हाला हा वर्ल्ड हेरिटेजला आमचा पूर्णपणे विरोध राहील। आता या सगळ्या प्रकरणावर राज्य सरकार काय भूमिका घेतं, ग्रामस्थांची कशा पद्धतीने समजूत काढतं हे देखील पाहावं लागणार आहे। महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।